तर इथं तुम्ही लहान मुलांना घेऊन एकदा नक्की या. इसलिए रिकमेंडेड की वीकडेजमध्ये या. मंडळी, मी रेशम ठाकूर स्वागत करतो आपल्या नवीन ट्यूब ब्लॉग्समध्ये. तर आता आपण आलो राणीच्या बागेत आपल्या बहिणीसोबत. हे बघा, ऑलरेडी मी एक प्राणी घेऊन सोबत फिरतो, पण ते ओरिजिनल प्राणी संग्रहालय एक्सप्लोअर करायला आता आपण राणीच्या बागेत चाललो. तर इथे तुम्हाला येण्यासाठी बायकाला ईस्टला उतरून स्टेशनच्या बाहेर यायचं आहे आणि स्टेशनच्या बाहेर आल्यावर तुम्हाला लालबाग ब्रिजच्या इथं यायचं आहे. लालबाग ब्रिजच्या खालीच तुम्हाला एक छोटासा टनल दिसेल. त्या टनलमधून तुम्हाला जस्ट समोरच राणीच्या बागचा गेट दिसेल तुम्हाला. मला इथं पार्किंगची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. इथं टू व्हीलर्सची पार्किंग आणि इथं आतमध्ये फोर व्हीलर्सची पार्किंग. तर तुम्ही इथं प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा येऊ शकता. आणि इथं वाहनतळ शुल्क बघा. आणि इथं तुम्हाला तिकिटांचे प्राईस पण बघायला भेटतील. हे बघा तिकिटांची प्राईस. तर इथं मला एक गार्डन पण आहे मस्त. इथं तुम्ही चिल आराम करू शकता. तर मस्त झाडाच्या खाली सावलीत बसून एकदम भारी वाटतं. मुंबई झू. तर बघा, तुम्ही एंट्रीमधून राईट साईडला आल्यावर तुम्हाला इथं तिकीट काउंटर बघायला भेटेल. तर इथं तुम्ही येऊन तिकीट काउंटर काढू शकता. आणि इथं तुम्हाला तिकीट एंट्री फी आतमध्ये जाण्यासाठी. हे तुमचं तिकीट काउंटर. आणि तिकीट काउंटरच्या बाजूलाच इथं प्रसाधनगृह. तिकीट वेंडिंग मशीनने सुद्धा तिकीट काढू शकता. तर तुम्हाला इथं कॅश कॅरी करायची आहे. इथं तुम्हाला तिकिटासाठी ऑनलाईन पेमेंट्सची सुविधा नाही आहे. कोणते कार्ड पेमेंट्स नाही आहेत. एंट्री गेटच्या आत येताच तुम्हाला इथं 2 एंट्री दिसतील, 2 दिशा दिसतील. तर तुम्ही उजव्या दिशेला जर गेलात तर तुम्हाला अस्वल, वाघ, तरस, बिबट्या, कोल्हा, पानघोडा, सांबर, चितल, कांकर, माकड, मगर वगैरे सगळे तुम्हाला इथं बघायला भेटतील. तर तुम्हाला या गेटमधून आतमध्ये जायचं आहे. त्यासाठी बघा, हे नमुना कसं बसलंय. इथं तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला इथं बघायला भेटतील. पान पक्षी तुम्हाला इथं बघायला भेटतील. तर बरेच प्रकारचे प्राणी पक्षी आहेत. मी पण एक बदक. हे बघा, इथं तुम्ही एकदा नक्की या आणि खास करून लहान मुलांना घेऊन या. आणि बघा, हे कसं बसलंय. बघा, या शेटने आता शिकार केले का मासली खात आहे. बघा, आणि हे पक्षी इथून कुठून उडून वगैरे जाऊ नये त्यासाठी इथं चांगल्या प्रकारची फेन्सिंगसुद्धा लावले वरती. हे बघा, तुम्ही बघू शकता एक फेन्सिंग. तर कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसतंय का नाही आयडिया नाही. बघा, फेन्सिंग लावले. एंट्रन्सलाच थांबलेत. हाय शेट, मला हे माहीत आहे का की पक्ष्यांना दात नसतात. तर त्यांचा चोच असते. तर त्यांना त्यांचा कशा प्रकारे उपयोग करतात ते तुम्हाला इथं सुंदर अशी माहिती पण बघायला भेटेल. हे बघा, तर तुम्हाला इथंच प्राणी पक्षी नाही तर तुम्हाला इथं विविध वनस्पतीसुद्धा बघायला भेटतात. ती बघा, तीवर वनस्पती, अलग अलग वनस्पती, झाडे. इथं तुम्हाला सगळे प्रकारची झाडे, वनस्पतीसुद्धा इथं बघायला भेटतात. हा आंब्याचं झाड. हे बघा, आणि आता आपण चाललोय मगरकडे. बघा, मगर. आता आपण मगर शेडला भेटायला जाऊ. चला, मगराला भेटायला आलोय. तर तुम्ही इथं मगराला तुम्ही वरच्या साईडने पण जाऊन बघू शकता. बघा, वरच्या साईडने जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इथून जा.
आणि जर खालच्या साईडून जाऊन बघायचं असेल पाण्याच्या साईडने तर तुम्ही इथून जा. आपण पहिला पाण्याच्या साईडने जाऊन बघू. बोले तो वाव, ते बघा. मगर अशा प्रकारे मगर भर दुपारी पाण्याच्या खाली थंड व्हायला बसतात. हे बघा. मगर शेड. वरती जाऊ, कारण खालून मगर तेवढेच खास दिसत नाही पाण्यातून. आता वरती जाऊन बघू कसं काय नजारा आहे. तर वरतून तुम्हाला काय असा नजारा बघायला भेटतो. पाण्यातून एवढे मोठे बघायला भेटणारे मगर वरून केवढूशी दिसतात. काय म्या. तोच नाही तर आता आपण पुढे जाऊ. अजून आपण प्राणी एक्सप्लोर करू. तुम्ही मगरेच्या इथून थोडं पुढं आल्यावर तुम्हाला इथं सापांविषयी पण तुम्हाला माहिती बघायला भेटेल. हे बघा, नाग, घोणस, मण्यार, खुरसे. इथं तुम्हाला अलग अलग सापांबद्दल माहिती बघायला भेटेल. आणि आता आपण पुढं जाऊ. चालते बघ. मला वाटतं नकली आहेत. टॉर्टॉइज चालते बघा, बिचारा हळूहळू चालतोय. आणि इथं अजून आहेत. वाटतंय ते स्टॅच्यू करून उभे आहेत, पण खरं ते ओरिजिनल. तो खातोय बघ कसा. अरे इथं अजून येते बघा. तो कसं जेवणासाठी गेला. तर बघा, इथं पण तुम्हाला एक कासव बघायला भेटेल. यायचंय का बाहेर? चल तुला फिरून आणतो. मला इथे कासवांबद्दल माहिती सुद्धा बघायला भेटेल. देवाच्या पायावर चालायला कासवांच्या इथून जर तुम्ही डाव्या बाजूला वळताच तुम्हाला इथं पक्ष्यांचे नंदनवन सुद्धा बघायला भेटेल. बर्ड्स पॅराडाईज. हे बघा, तर आपण बर्ड्स पॅराडाईजमध्ये जाऊ. तर इथं तुम्हाला अलग अलग वनस्पतींची नावं, झाडांची नावं तुम्हाला इथं बघायला भेटतील. त्यांनी लेबल करून व्यवस्थित प्रकारे जतन केलेत. बघा बाई, पोजमध्ये राहिलाय. इथं तुम्हाला खूप अलग अलग प्रकारचे चांगले चांगले पक्षी तुम्हाला इथं बघायला भेटतील. पक्ष्यांचं नंदनवन. हे बघा, तुम्हाला पक्ष्यांसाठी झोका पण बघायला भेटेल. त्यांनी छोटासा पाळणा बनवला आहे पक्ष्यांसाठी. हो का? हे बघा, पक्ष्यांबद्दलची माहिती. आपल्याकडे एक नवीन पक्षी आलाय, उंदीर नावाचा. पक्ष्यांच्या नंदनवनामध्ये उंदीर.
त्याला ऍक्च्युली प्राणी संग्रहालयामध्ये कुठे जागा नाही ना, त्याने स्वतःच त्या बिचाऱ्याला जागा नाही दिली कोणी प्राणी संग्रहालयात, त्याने स्वतःचं घर स्वतः निवडून घेतला. बघा पोपट. कॅमेऱ्यात एवढा स्पेशल चांगला दिसत नाही, पण तुम्ही समोरून येऊन बघाल ना तर तुम्हाला खूप चांगला यांचा कलर आहे. यांच्या शेपटीचा कलर पण मस्त आहे. तुम्हाला इथं जागे जागे अशी सगळ्या पक्ष्यांबद्दल तिथल्या प्राण्यांबद्दल तुम्हाला इथं खूप चांगली अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. पोपट आता बघायला भेटेल. तर इथं पक्ष्यांसाठी वगैरे खूप असं वातावरण निर्मिती वगैरे खूप चांगली केलेली आहे. तर तुम्हाला छोट्या मुलांसाठी प्लेग्राऊंड पण भेटेल. तर सगळ्या घसरगुंडी पाळणे वगैरे इथं सगळे आहेत. इथं मुलं खूप एन्जॉय करू शकतात. तरी इथं मुलांना घेऊन एकदा नक्की या. बघा तुम्हाला इथं ईगलबद्दल माहिती बघायला भेटते. तर इथं तुम्ही लहान मुलांना घेऊन एकदा नक्की या. तर लहान मुलांना खूप मजा येईल. इथं अलग अलग प्रकारचे प्राणी तुम्हाला बघायला भेटतील. प्राणी, पक्षी, साप, सगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती वगैरे तुम्हाला इथं बघायला भेटेल. एकदा लहान मुलांना घेऊन नक्की या. पेंग्विन कक्ष, हॅम्बोल्ट पेंग्विन कक्ष. तर हे मस्त आहे. पेंग्विन प्रदर्शनाकडे पेंग्विन एक्झिबिट. आणि इथलं वातावरण खरंच खूप मस्त आहे. आणि एका पूर्ण असा प्रॉपर सेटअप बनवला आहे पक्ष्यांसाठी, पेंग्विनसाठी. वाव, हे बघा. पेंग्विन एक्झिबिशनच्या इथून जर तुम्ही बाहेर आला तर तुम्हाला इथं कॅफेसुद्धा बघायला भेटतील. हे बघा इथं कॅफे आहेत. तुम्ही इथं बसून नाश्ता वगैरे करू शकता. हे बघा, तर खूप चांगली बसायला वगैरे जागा आहे नाश्ता करून. तर तुम्हाला इथं आतमध्ये याच्या बाहेर येताच तुम्हाला कॅफेमधनंच बाहेर यायचं आहे. तर तुम्हाला इथं मस्त शॉप्स आहेत. तर फुल AC मध्ये चिल करून तुम्ही नाश्ता करू शकता. आता आपण 2 आईस्क्रीम आणि एक कॅरमेल पॉपकॉर्न घेतलेत. तर मस्त आपण आता एक खाऊ. आणि व्हेजिटेबल आहे. आईस्क्रीम वगैरे मस्त बजेटेबल आहे. आणि बाकीचा थोडासा रेट आहे पण ठीक आहे, इट्स ओके. तर मोस्टली रिकमेंडेड की वीकडेजमध्ये या, विकेंडला येऊ नका मोस्टली तरी. कारण इथं तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी लाईनी लावायला लागतील. तिकिटासाठी लाईन, पेंग्विनसाठी लाईन, सगळ्या गोष्टींसाठी लाईन. आणि तुम्हाला गर्दी पण भरपूर भेटेल. वीकडेजमध्ये जास्त गर्दी नाही. वीकडेजमध्ये आलो आहे तर इथं काहीच लाईन नाही बघा. इथं डायरेक्ट आता आतपर्यंत जायला भेटेल. आणि जर तुम्ही विकेंडला याल तर तुम्हाला इथं असे लाईनीशीर सोडतील. आणि इथं भरपूर गर्दी असेल. तर बघा हा इथं मॅप आहे. आणि आता आपण इथं आहोत. आणि आता आपल्याला वाघ बघायला इथून असं फिरून, हा आपलं इथं वाघ. अजून भरपूर आपल्याला डिस्टन्स कव्हर करायचं आहे. इथं बघा तुम्हाला इथं
हरणांची प्रजाती बघायला भेटतील. किती हरणांचं कुलूप बसला इथं. आणि बायलामध्ये सांबार आहे. आणि जर तुम्ही इथं पुढं अजून बघितलं तर इथं पण एक वेगळी प्रजाती आहे. तर बघा तर आता आपण जे बघतोय ते आहे चितळ, ते स्पॉटेड डिअर. त्या गार्डन मधलं मग पळते. इथे माहिती दिली बघ. सांबरांबद्दल तुम्हाला इथं माहिती बघायला भेटेल. बारशी इथून पण काढ फोटो मस्त मस्त येतील. इथं वाईल्ड कॅफे. वाईल्ड कॅफेच्या इथून सरळ येताच तुम्हाला माकडं बघायला भेटतील. माझ्यासाठी आलं तुला माझा भाऊ शेवटी. हे केलं सगळं. त्याचा आवाज एक येतो ना वेगळाच मोठा. त्याच्यामध्येच त्या पाण्यातच तो माणूस गेले बाबा. ओ मस्त. ये शेट बाहेर या. परत झोपला. तर बघा आता इथं एक कैलासपती म्हणून एक ट्री बघायला भेटला आपल्याला. हे बघा नाव वी आर गोइंग टू मीट आवर पूर्वज. तर आता जवळपास 1.5 तास झाला आहे. आता आल्यापासून आम्ही आता वाघ शोधतो. आम्हाला अजून काय वाघ भेटला नाही. त्याच्यानं आता आमच्या जवळपास अर्धा प्राणी संग्रहालय फिरून झाला. पण अजून आम्ही वाघाचा शोधायचा. अजून वाघ भेटला नाही आम्हाला. आता बघू आता पुढे जाऊन कधी भेटते वाघ. आता जर तुम्ही माकडांच्या इथून सरळ आलात तर हा कॅफे वाईल्ड. आणि कॅफे वाईल्डच्या इथूनच जर तुम्ही सरळ आलात तर तुम्हाला इथं आपल्याला आता वाघ बघायला भेटेल. लिटरली वाघाने आम्हाला एवढा परेशान केला ना. आई शपथ, तो आलाच नाही जवळ. पाण्यात तो उतरलाच नाही. तो लांबनच फिरत होता. नुसता होल देत होता. तो नुसता पाठीमागच फिरत होता. तो पुढं आलाच नाही. नंतर कुठं जाऊन भाईने थोडासा आम्हाला दर्शन दिला. नशीब शेठ आले इथं दर्शन द्यायला आम्हाला. आता आम्ही ठोकाच फिरला असता. आणि वाघाच्या टेरिटरीच्या समोरच तुम्हाला बिबट्या आणि तरसाची टेरिटरी सुद्धा बघायला भेटेल. ही वाघाची टेरिटरी आणि जस्ट त्याच्या समोरच बिबट्याची आणि तरसाची टेरिटरी. हा तरस. आणि आपल्या माईकचा थोडा इश्यू झाल्यामुळे आता आपण याच्या पुढची सगळी व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करू. थोडीशीच राहिली आहे पण आता याच्या पुढची व्हॉइस ओव्हर करू. पण माईकचा एक ग्लिच झाला आहे. मी तुम्हाला ऐकवतो थांबा. आता माईकचा ग्लिच बघा. असाल तुम्ही आई म्हणजे काहीतरी एकदम भलताच आवाज येत आहे. बिबट्या शेट आपले दावत बसलेत. बिबट्या शेट. भाई शाळेत चुकीचं शिकवलं आपल्याला. बिबट्या गवत खाताय. क्लिअर कट गवत खात होता यो. पुढचे पण व्हिडिओ बघा. तो गवतच खाताय.
पुढचे पण व्हिडिओ बघा तुम्ही. पुढचे व्हिडिओ अजून जास्त गवत खाते तो. तर चला आता आपली झू पूर्णपणे एक्सप्लोअर करून झालेली आहे. तर तुम्ही इथं येताना लहान मुलांना नक्की घेऊन या, कारण इथं लहान मुलांसाठी खूप चांगले असे प्राणी आहेत आणि खेळण्याचे पण गार्डन्स वगैरे आहेत. इथं बसायला खेळायला चांगले वनस्पतींचे वगैरे आणि संवर्धन करून ठेवलेले आहेत. तर येताना लहान मुलांना नक्की घेऊन या आणि मोस्टली तरी विकडेजमध्ये या, दुपारच्या अशा टायमाला, कारण विकडेजमध्ये तुम्हाला गर्दी कमी बघायला भेटेल. आणि जर विकेंडला जर आलात तर खूप जास्त गर्दी असते इथं. तुम्हाला इथं सगळ्यांसाठी लाईन लावायला लागेल. तर मोस्ट रिकमेंड तरी तुम्ही याच्याने या, विकडेजमध्ये या. विकडेजमध्ये तुम्हाला चांगलं एक्सप्लोर करायला भेटेल, जास्त गर्दी नसते. तर चला आता भेटू आपण आता पुढच्या नवीन YouTube ब्लॉग्समध्ये. बाय बाय, टेक केअर, धन्यवाद. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.